चोपडा ते निमगव्हाण मार्गावर 1000 वृक्षांची लागवड. वृक्षसंवर्धनासाठी शेतकऱ्यांना सहकार्याचे आवाहन. कृषी उत्पन्न बाजार समितीचा पर्यावरण संवर्धनाचा उपक्रम. ठिबक सिंचन नसलेल्या ठिकाणी स्वखर्चाने नळी बसविणार. पर्यावरण संवर्धन आणि हरित परिसर निर्मितीच्या उद्देशाने चोपडा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने चोपडा ते निमगव्हाण मार्गावर सुमारे 1000 वृक्षांची लागवड करण्यात येत आहे. या उपक्रमाची माहिती बाजार समितीचे सभापती नरेंद्र पाटील यांनी दिली. यावेळी बोलताना नरेंद्र पाटील यांनी सांगितले की रस्त्यालगत तसेच शेतकऱ्यांच्या बांधांवर लावण्यात आलेल्या वृक्षांचे संवर्धन करण्याची जबाबदारी संबंधित शेतकऱ्यांनीही पार पाडावी. वृक्ष लागवड हा केवळ सुरुवातीचा टप्पा असून त्यांचे संगोपन आणि संरक्षण तितकेच महत्त्वाचे असल्याचे त्यांनी नमूद केले. ज्या शेतकऱ्यांच्या बांधावर वृक्ष लागवड करण्यात आली आहे त्यांनी प्रत्येक वृक्षाजवळ ठिबक सिंचनाची एक नळी सोडावी, असे आवाहन त्यांनी केले. यामुळे वृक्षांना नियमित पाणी मिळून त्यांची वाढ चांगल्या प्रकारे होईल, असेही त्यांनी सांगितले. वृक्षांच्या देखभालीसाठी कृषी उत्पन्न बाजार समितीचे 2 कर्मचारी नियमित पाहणी करणार असल्याची माहितीही सभापती पाटील यांनी दिली. तसेच ज्या ठिकाणी ठिबक सिंचनाची सुविधा उपलब्ध नाही त्या ठिकाणी बाजार समिती स्वखर्चाने ठिबक नळी बसविण्याची व्यवस्था करणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले. या उपक्रमामुळे चोपडा निमगव्हाण मार्ग हरित होण्यास मदत होणार असून पर्यावरण संरक्षणासह भविष्यातील पिढ्यांसाठीही हा उपक्रम लाभदायक ठरणार असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. महाराष्ट्र गौरव न्यूज करिता मुख्य संपादक विनायक पाटील, चोपडा, जिल्हा जळगाव. बाजार समितीकडनं आमच्या साऱ्या संचालक मंडळांनी एक ठराव पारित केला आणि ठरावात असंही केलं की आपण शेतकऱ्यांचे काहीतरी देणे लागतो. या धर्तीवर आम्ही साऱ्या संचालक मंडळाने एक मीटिंगमध्ये ठराव घेतला की आपण वृक्षारोपणाचा कार्यक्रम हाती घ्यायला हवा. कारण ग्लोबल वॉर्मिंगचा विषय जर केला तर पावसाचं फार कोलमडून गेलेलं आहे. जसं 8 जून 7 जूनला जो मोसम आपल्याकडे येत होता मान्सून, तसं ते न येताना त्याचे दुष्परिणाम आपल्यावर हे भोगत आहोत. म्हणून शेतकऱ्यांसाठी आपण काहीतरी देणे लागतो या हिशोबानुसार आमच्या साऱ्या संचालक मंडळाने निर्णय घेतला आणि 1000 झाडांचं प्लांटेशन आम्ही चोपडा ते निमगव्हाणपर्यंत कसं देऊ यावर्षी म्हणून आम्ही साऱ्या संचालक मंडळाने तो एकमुखी निर्णय घेतला आणि शेतकऱ्यांसाठी आपण काहीतरी देणे लागतो, काहीतरी याच्यानंतरसुद्धा आम्ही शेतकऱ्यांसाठी काहीतरी उपक्रम करू म्हणून आमची एक सुरुवात झाली. आणि या रस्त्याने आम्ही दोघं बाजूने एक मोठे झाडं लावण्याचे प्रयत्न आमच्या साऱ्या संचालक मंडळाचे आहे. म्हणून आम्ही एक तो प्रयास करण्याचा प्रयत्न करीत आहोत. याचं संगोपन असं राहील की आम्ही या रस्त्यात असलेले सारे आमचे शेतकरी बांधवांना एकच विनंती करणार आहोत की आता आमचा हा पूर्ण भाग इरिगेटेड झालेला आहे. म्हणजे संपूर्ण शेतापर्यंत आपण जिथं जिथं बांधापर्यंत पाहत राहतो तिथं पूर्ण ड्रीप इरिगेशनचं काम झालेलं आहे. आम्ही आमच्या शेतकरी बांधवांना एकच रिक्वेस्ट करणार आहेत की तुमच्या शेताची एक बांधाची एक नडी काढून या झाडांना एक ठिबक सिंचनद्वारे आपण पाणी प्रोव्हाइड करावं म्हणून आम्ही साऱ्या शेतकरी बांधवांना विनंती करणार आहोत. आणि त्याच्यावर लक्ष आमच्या साऱ्या मार्केट कमिटीच्या आमच्या कर्मचारी बांधवांचं राहील. आम्ही 2 कर्मचाऱ्यांची अशी नियुक्ती करणार आहोत की झाडं जगेपर्यंत त्यांचे नियोजन, त्यांचे लक्ष या ठिकाणी या झाडांपर्यंत राहील. काही गुरांचा त्रास होऊ नये म्हणून आम्ही जाण्याची सुद्धा व्यवस्था केलेली आहे. याच्यानंतरसुद्धा अजून काय करता येईल या वृक्षारोपणासाठी. आम्हाला जरी ठिबक टाकण्याचा प्रसंग आला मार्केट कमिटीकडनं, जिथं ज्या शेतकऱ्याच्या शेतापर्यंत ज्या बांधावर ड्रीप नसेल तिथं आम्ही स्वखर्चाने मार्केट कमिटीकडनं एक छोटी ऑनलाईन लॅटरल जी म्हटली जाते त्या ठिकाणी आम्ही लॅटरलसुद्धा प्रोव्हाइड करू.